मी सुष्मिता तुमच्या पुढे घेऊन येत आहे माझा एक लेख। मी एक निष्पर्ण वृक्ष। मी एक निष्पर्ण वृक्ष। उन्हाळ्याच्या तापत्या उन्हात मी इथे उभा आहे, हिरव्यागार समुद्राच्या मध्यभागी, ज्याची हिरवीगार पाने गळून पडली आहेत। मंद वाऱ्याच्या झुळकीवर नाचणारे इतर लोक त्यांच्या हिरव्यागार पानांचे मुकुट मिरवत असताना मी मात्र शेडिंगचे उघडे सत्य सहन करतोय। ही दुर्बलतेची कथा नाही, तर लवचिकतेचा दाखला आहे। माझ्या मुळामध्ये विणलेली निसर्गगाथा आहे। मी सोडलेले प्रत्येक पान नुकसान नसून पूर्वतयारी आहे। जसजसे दिवस उष्ण आणि कोरडे होत जातात, तसतसा मी यापुढे टिकाऊ नसलेल्या गोष्टी काढून टाकून ऊर्जा वाचवतो। ही जगण्याची एक रणनीती आहे, जी माझ्या नशिबात कोरलेली आहे। एक शांत शहाणपण पिढ्यानपिढ्या कुजबुजत आहे। तुम्हाला मी आता वांज दिसू शकतो, परंतु जीवनाच्या भव्य कथनाचा हा फक्त एक अध्याय आहे। स्टोरी तो अभी बाकी है मेरी जान। माझ्या उघड्या फांद्यांचे हात आकाशाकडे वळतात, सूर्याच्या उष्णतेला नव्या जोमाने आलिंगन देतात। एकेकाळी हिरवागार गजबजलेला पोशाख परिधान केलेला मी आज एका सांगाड्यात बदललो आहे। मी माझ्या यौवनात अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान होतो, पण आत्ता नाही, कारण ऋतुचक्रामुळे मला आता वृद्धत्व आलेलं आहे। तरी काही हरकत नाही, आणखी थोड्या दिवसात मी पुन्हा तरुण होणार आणि माझ्या अंगाखांद्यावर पूर्वीसारखे अनेक पशुपक्षी आश्रय घेणार। मला या उखडलेल्या अवस्थेत समाधान मिळतं, कारण हा आत्मनिरीक्षणाचा काळ आहे। नवपल्लवी परत येण्या अगोदर मी स्वतःला दिलेला एक विराम। या क्षणी मी माझ्या आजूबाजूच्या हिरव्यागार झाडापेक्षा कमी नाही। आज जरी मी या हिरव्यागार जंगलात वेगळा दिसत असलो, तरी मी अद्वितीय आणि तितकाच महत्त्वाचा आहे। निसर्गाच्या शहाणपणाचा आणि नूतनीकरणाच्या शाश्वत चक्राचा दाखला आहे मी। मला जगू द्या आणि हे ऋतुचक्र असेच फिरत राहू द्या। धन्यवाद। हा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या आणि शेअर करा। धन्यवाद।